नमस्कार. दिवसाची सुरुवात जर एका छोट्याशा आरोग्यदायी सवयीने केली तर त्याचा फायदा आपल्या शरीराला आणि मनालाही होऊ शकतो. आणि ही सवय म्हणजे सकाळचे कोवळे ऊन. सूर्योदयापासून साधारण 8 ते 9 वाजेपर्यंतचे कोवळे ऊन शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते. सूर्यप्रकाश त्वचेवर पडल्यावर शरीरात व्हिटॅमिन डी तयार होण्यास मदत होते. हे व्हिटॅमिन डी शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यासाठी महत्त्वाचे असल्याने हाडे मजबूत ठेवण्यास मदत होते. यासोबतच व्हिटॅमिन डी ची योग्य पातळी हाडे आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी महत्त्वाची आहे. सकाळच्या उन्हात काही वेळ घालवल्याने शरीराला ताजेतवाने वाटू शकते, ऊर्जा वाढण्यास मदत होऊ शकते आणि मन प्रसन्न राहण्यासही मदत होते. सकाळचा नैसर्गिक प्रकाश आपल्या बॉडी क्लॉकशी संबंधित असल्याने झोपेचे चक्र नियमित ठेवण्यासही मदत होऊ शकते. मग सकाळचे ऊन घ्यायचे कसे? सकाळच्या उन्हात चेहरा, हात आणि पाय यासारख्या त्वचेच्या भागांवर सूर्यप्रकाश पडू द्या. शक्य असल्यास त्याच वेळी हलके चालणे, स्ट्रेचिंग किंवा प्राणायाम करा. साधारणपणे तरुणांसाठी 15 ते 20 मिनिटे आणि वयस्करांसाठी 20 ते 30 मिनिटे असा वेळ सांगितला जातो. मात्र हा वेळ त्वचेचा प्रकार आणि वातावरणानुसार बदलू शकतो. आणि काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा. सकाळचे कोवळे ऊन आणि 10 वाजल्यानंतरचे कडक ऊन यात फरक आहे. जास्त वेळ कडक उन्हात बसणे टाळा. तसेच खिडकीच्या काचेतून येणाऱ्या सूर्यप्रकाशावर व्हिटॅमिन डी साठी अवलंबून राहू नका. फक्त ऊन घेणे पुरेसे नाही. व्हिटॅमिन डी सोबत कॅल्शियम आणि प्रोटीनयुक्त संतुलित आहारही महत्त्वाचा आहे. दूध, रागी, तीळ, अंडी, डाळी आणि पनीर यासारख्या पदार्थांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश करा. म्हणूनच सकाळचे कोवळे ऊन, थोडे चालणे, प्राणायाम आणि योग्य आहार या छोट्या सवयी आपल्या आरोग्यदायी जीवनशैलीचा भाग बनवूया. अशाच आरोग्यदायी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर नक्की करा. धन्यवाद.